चक्क मी शेवग्याच्या शेंगांचं सूप करते. शेवग्याच्या शेंगा खायला सर्वांनाच आवडत नाहीत, पण काय करणार. शेवग्याच्या शेंगा, त्याची पानं, फुलं हे आपल्या शरीरासाठी फार महत्त्वाचे आहेत. मग ते कोणत्या ना कोणत्या पदार्थातून आपल्या पोटात गेलेच पाहिजेत. हो, मान्य आहे, बऱ्याच जणांना शेवग्याची चव आवडत नाही. मग काय झालं, आपण त्याची चव वाढवूया. मग मी केलेल्या पद्धतीने जर तुम्ही शेवग्याच्या शेंगांचा सूप केलात तर तो प्यायला कोणालाही आवडेल. परवाचीच गोष्ट सांगते. सध्या तर तापाची साथ जोरात चालू आहे. बरं, या तापामुळे तोंडाची चवही जाते आणि अंग मोडून येतं. असंच काही अयांबरोबरही झालं. त्यालाही ताप आला होता आणि त्याचे पाय इतके दुखत होते की त्याला चालताही येत नव्हतं. मी असा शेवग्याच्या शेंगांचा सूप करून दिल्यावर अयान फुरकन प्यायला आणि म्हणाला, मम्मा हा तर सूप नाही, सुपर सूप आहे. तू जर असाच सूप परत केलास तरीही मी तो नक्की पिणार. त्याला सूप आवडलं, त्यामुळे मलाही समाधान वाटलं. चला, काहीतरी याच्या पोटात पौष्टिक गेलं.